श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमाध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुव्याय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती दुधादीत गगन सदृश्य तत्वमस्य दिलक्षम एक नित्य विमलमचल सर्वादि साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत्व नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कमलीनाशका, अनादि सिद्धी जगद्गुरु, जय जय श्री सागर विलासा, माया चक्र चालका विनाशा, शेष शयाना अनंत वेशा, अनामातीत अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमण्य विशेषा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय, विशाळ भाळा कर्णनयन, सरळ नाशिका सुहास्यवदन, दंतपक्ती कुंदकया समान, शुभ्र वर्ण विराजित, रत्नमाया हृदयावरी, जे कोटी सूर्याचे ते हरी, हेममय भूषण साजिरे, कौस्तुंभ मणी विशेष, वत्सलांछनाचे भूषण, चेती प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिवेळी शोभायान, त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदर अति, जेथे विद्यात्याची उत्पत्ती, की चराचर जन्मदाती, मूळ जननी तेची पै, जाणू पर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजिती, करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्ता द्यावाया भयवर, सिद्ध सर्वदा सवकर, गदा पद्य शक्र चक्र, चार हस्ती आयुधे, कासे काशीला पितांबर, विद्युलते समतेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय दया दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शनाने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषीवर्य, जाते कमला करी चुरित, संध्याराग समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णित वेद शिनिले, 14 विद्या 64 कला, जाते वर्णित थकला सकाळ, ऐसा त्या परमंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादित मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कवीवर, लिहू न शकले महिमावर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वांचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णू अवतारा, गजवदन शिवकुमार, एकदंत्य परमशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्याचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धींचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगल कार्य करिता स्मरण, विघ्ने जाती निरोसन, भजक होई दिव्यज्ञान, वेदांता सार कळेपा, सकळ कार्याबी जाना, करती ज्याच्या नामस्मरण, ज्याच्या वर प्रसादाने नाना ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलाशी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, निर्विघ्नपणे भावो हे, जिच्यावर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वाता, सकळ काव्यार्थ येते हाता, ती ब्रह्मसुता न मिळेला, मूढमती ती अज्ञान, काव्याधिकाचे नशे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊनी, ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कानान छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करून सदिच्छला दे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येते सकी निश्चय, तेवी असता माते पितर, तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याचे नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतिले असे थोर आळ, ती पुरविनार दयाळा, सद्गुरु राज आपणाची, नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदना ते सोशिले, कौतुके करुणे वाढविले, रक्षिले आजवरी, जननी जानका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयाचे करितेशी, ब्रह्म विष्णू महेश्वर, तिन्ही देवतांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रेय नमियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळ शोभत, कर्णे कुंडले तेज अमित, विद्युलते समान, कामधेनू असुनी जवळी, हाती धरिले असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कुणासही दिसेना, 4 वेद होऊनी ज्ञान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेग जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, हो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावती भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे देव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार,
दारिद्र्य दुःख भोगती स्थितील झाले धर्मबंधने. नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजश्रय अधर्म प्रवक्ता नाही भय. उत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या कला अस्तलागी गेल्या सकला. ऐहिक भोगीच्या बळवल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापन कारणे युगे युगे अवतार घेणे. नाना विद्या वेश नटणे जगतपते कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मात विसरले. नास्तिक मतवादी मादले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतले अवतार प्रत्यक्ष जो का अति कुमार. अक्कलकोट साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कुणासाही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध. अक्कलकोट झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विद्या. भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमुनी. करी प्रार्थना कर जोडुनी आपुल्या विख्यात महिमाजनी. गावायचे योजिले तुमचे चरित्र महासागर. पाहून कैसे पैलतिरी परी आत्मसार्थक करवास साचार. मन तेथे जाहले किंवा फाट गगन समान. अगाध आपुली महिमान अल्पमती मी अज्ञान. आक्रमण केवी करू पिपीलिका म्हणे गिरीशी. उचलून घालीशी काखेशी किंवा काखेत सूर्याशी. लोपवीन म्हणे सुतेज तैसे असे माझे आळ. बाळ जाणून लढिवाळ पुरविता तू दयाळ. दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझे या ठाये वार्ता मी पणाची नशेची. ऐसे एकूण स्तती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहून आर्यजन समस्त संतोषली निश्चय. ऐसे एकूण अभय वाणी संतोष झाले माझे आमनी. यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति होऊ. आता नमो साधुवृंद ज्याशी नाही भेद. सात्व सुखी आनंदमय सदोसदी राहती. मग नमिले कवीश्वर जय शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्याचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलू मुकुट वासतस नमिले कवी कालिदास. ज्याचे नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहले श्रीधर आणि वामन. ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलविते मान. तयाचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामधिक भक्त ग्रंथ आरंभी तया नमित. वरद प्रसाद कारणे आहो तुम्ही संतजनी. मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदय हस्ते राहुनी. ग्रंथरचना करवावी आता करून मन जे का. श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर बैसिले महापंडित आणि चतुर. ऐशा श्रोत्या समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर. आपले कवी तत्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण. काही असता सद्गुण आदर करती तयाचा. संस्कृताचा नाशगंध मराठीहीन ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणुनी आदर धरावाजी श्रवणी. असे माझे असंस्कृत वाणी तेथे कडे न पहावे. न पाहता जे अवगुण ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती करत जोडुनी चरणी आपुल्या करीतसे. स्वामींची लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रास. त्या महोदधीतून पाही अमोल मुक्त फळे घेतले काही. द्यावया ज्ञान सुज्ञानही अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझे प्रवेश करून. सुंदर कुसेसे निवडून हार त्याचा गुंफिला. कवी होऊनी माळ घाली श्रोत्यांच्या गळी. उभा कंठुनी बुद्धाजुळी करी प्रार्थना सप्रेमे. आहो या पुष्पांच्या सुवासा तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभांगी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजी कैसा सहस्र कर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. येते राजपद कल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञानमधुस्त साचार रुची तेथे घाले तेशी. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गौड व्हावा. श्री स्वामी चरणमस्तु श्रीमस्तु शंभू भवंती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रघुवीर स्वामी समर्थ.